नमस्कार, मी स्नेहल पाटकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गावाकडचे प्रश्न, समस्या आणि राजकीय घडामोडी या सगळ्यांचा आढावा घेणार आहोत. पण सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. राज्यात अनेक ठिकाणी पार पडल्या जिल्हा बँकांच्या निवडणुका स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाच्या असल्यानं या निवडणुका ठरल्या लक्षवेधक. 7 मे रोजी होणार मतमोजणी. सांगली, अहमदनगर, नांदेड, बीड आणि जळगावच्या लढतींनी वेधून घेतलं सर्वांचं लक्ष. नगरमध्ये थोरात विखे आमने सामने. बीडमध्ये पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे विरोधक एकवटले. इंग्रजी माध्यमाच्या मोफत शिक्षणापासून गरीब विद्यार्थी होणार वंचित. देशभरात दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या 303 आदर्श शाळा बंद होण्याच्या मार्गावर. राज्यातही 43 शाळांमध्ये नवीन प्रवेश थांबवण्याचे आदेश. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्यात पार पडली वन्य प्राण्यांची गणना. सर्वसामान्य प्राणीप्रेमींनाही करायला मिळाली जंगलाची सफर. विदर्भात उन्हाचा तडाखा. चंद्रपूरमध्ये पारा 44 डिग्रीवर. उष्माघातानं एकाचा बळी. आज राज्यातल्या बहुतांश जिल्हा बँकांची निवडणूक झालेली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्यात. मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह अनेक जिल्हा बँकांमध्ये राजकीय चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं सर्वस्व पणाला लागलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडीसाठी आज मतदान झालं. 19 जागांसाठी तब्बल 53 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 2208 जणांनी यावेळी मतदान केलं. यावेळी पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांचं अस्तित्व पणाला लागलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपलं अस्तित्व राखण्यासाठी जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. यावेळी जयंत पाटील यांचं शेतकरी सहकारी पॅनल आहे. त्यामध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि एकेकाळचे कट्टर विरोधक समजले जाणारे मदन पाटील यांचा देखील समावेश आहे. तर दुसरीकडे पतंगराव कदम यांचं रयत सहकारी परिवर्तन पॅनल आहे. यामध्ये वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे आहेत. कोणाच्या ताब्यात ही जिल्हा बँक येणार हे येत्या 7 तारखेला कळणार आहे. आणि याबद्दलच आमचे रिपोर्टर आसिफ मुरसेल आता सोबत आहेत. आसिफ, किती टक्के मतदान झालेलं आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय होतं? स्नेहल, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 21 सदस्यांचे संचालक मंडळ आहे. त्यापैकी दोन उमेदवार बिनविरोध निवडल्यामुळे 19 जागांसाठी 53 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 99% मतदान झालेलं आहे. 2208 मतदारांपैकी 2127 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये 6 तालुक्यात खानापूर, आटपाडी, जत, तासगाव, कवठेमंकाळ आणि पलूस कडेगाव या ठिकाणी सोसायटी गटातून 100% मतदान झालेलं आहे. एकूण जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला आहे. स्नेहल, धन्यवाद आसिफ, तू दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा 99% मतदान सांगली डीसीसी बँकेचं झालेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात विरुद्ध मधुकर पिचड अशी लढत बघायला मिळाली. बँकेतल्या राजकारणात थोरात आणि विखे हे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा कायम राखण्यासाठी ही लढाई महत्त्वाची मानली जाते. यापूर्वी जिल्हा बँकेवर नेहमी थोरात गटाचंच वर्चस्व राहिलंय. यंदा थोरात गटाला शह देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेबरोबर आघाडी केली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 संचालक मंडळासाठी आज मतदान झालं. यात 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. तर उरलेल्या 14 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पंकजा मुंडे गट विरुद्ध धनंजय मुंडे गट अशी चुरस आहे. त्याशिवाय इतर काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीमधले 2 गट या निवडणुकीत भाजपच्या बाजूने आहेत. इथं 5 वाजेपर्यंत 96% मतदान झालंय. आतापर्यंतची मताची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. आणि याबद्दलच माहिती देण्यासाठी आता फोनलाईनवरून आमचे रिपोर्टर शशी केवडकर सोबत आहे. शशी, याआधीच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचीच सरशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या निवडणुकीचं महत्त्व काय सांगशील?
स्नेहल अगदी बरोबर आहे. ह्यापूर्वी झालेल्या वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक असो किंवा विधानसभेच्या निवडणूक, लोकसभेच्या निवडणूक, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांची सरशी झालेली आहे. आणि आज जी मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये देखील पंकजा मुंडे यांची सरशी होताना दिसतीये. 96% मतदान झालेलं आहे आतापर्यंत. म्हणजे डीसीसी बँकेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मतदान कधीच झालेलं नव्हतं. यावेळेस 96% मतदान झालेलं आहे आणि 7 तारखेला मतमोजणी होत आहे. आणि याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचा जो गट आहे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 2 गट त्यांच्या सोबत आहेत आणि उर्वरित 3 गट जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत. आणि याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये देखील पंकजा मुंडे यांची सरशी होताना दिसते. नेहा, धन्यवाद शशी, तू दिलेल्या माहितीबद्दल. नांदेड जिल्हा बँकेची तब्बल 1.5 दशकानंतर निवडणूक होते. आज 21 जागांसाठी मतदान झालं. त्यासाठी 1144 सदस्यांनी मतदान केलं. या निवडणुकीच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक शेतकरी विकास पॅनेलखाली एकत्र आलेत. त्यामध्ये सेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार नागेश पाटील आष्टीकर, चव्हाणांचे मेहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे जिल्ह्यातले दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. तर अशोक चव्हाण यांनी किसान समृद्धी पॅनलतर्फे आपले शिलेदार निवडणुकीत उतरवलेत. परभणी हिंगोली जिल्ह्यासाठी संयुक्त असलेल्या जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी आज मतदान झालं. एकूण 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध निवडून आल्यात. 15 जागांसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांबरोबर आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून काँग्रेसच्याच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विरोधात पॅनल उभं केलं. बोर्डीकर यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून बँकेवर एकहाती सत्ता आहे. जळगावमध्येही जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. 21 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 6 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे आज 15 जागांसाठी मतदान झालं. एकनाथ खडसे यांनी ही निवडणूक बिनविरोध घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सुरुवातीला सर्व पक्षांचा पाठिंबा देखील मिळाला होता. मात्र खडसे स्वतःच्या मुलीला बँकेचे अध्यक्ष बनवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही आणि गेल्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून 15 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र खडसेंची ताकद वाढल्यामुळे राष्ट्रवादीला विशेष कष्ट पडलेत. खडसेंचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यावेळी फसला होता. गेल्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून 15 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा खडसेंची ताकद वाढल्यामुळे राष्ट्रवादीला यावेळेला विशेष कष्ट घ्यावे लागलेत. 21 जागांसाठी चुरशीची ही निवडणूक झाली होती. वळूयात पुढच्या बातमीकडे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या 17 जागांसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होती. नंदुरबार जिल्ह्यातल्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्यात. उरलेल्या 15 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते. एकूण 1268 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठीही आज मतदान झालं. जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 999 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात नारायण राणेंचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी वैभव नाईक यांच्या शिवसेना भाजप प्रणित सहकार वैभव पॅनेलनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर विधानसभेत 2दा पराभूत झालेल्या नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरली. राष्ट्रवादीही या निवडणुकीत नारायण राणे यांच्यासोबत होती. वाशिम जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही चुरस बघायला मिळाली. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुभाष ठाकरे आणि भागवत कोल्हे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. यावेळी काँग्रेसचे नामदेव विंगडे आणि काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली. आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत.
तुमचं पुन्हा एकदा स्वागत। देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून चांगलं शिक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारनं 2013 साली आदर्श शाळा योजना सुरू केली, पण आता नव्या आलेल्या सरकारनं ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे देशभरातल्या 303 शाळा बंद होणार असून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याच्या मार्गावर आहेत। महाराष्ट्रातही 43 आदर्श शाळांमध्ये नवीन ऍडमिशन बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मोफत घेता येणार नाहीये। त्याबद्दलच पाहूयात आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। Loss percent is equal to loss upon CP into 100. Profit percent is equal to profit upon CP into 100. इंग्लिश भाषेत विज्ञानाचं सूत्र सांगणारी ही विद्यार्थिनी आहे पालघर जिल्ह्यामधील जव्हार तालुक्यातल्या आदर्श शाळेतील 116. 7वीत शिकणाऱ्या श्रेया भोईरला पुढचं शिक्षणही इंग्लिश मध्ये पूर्ण करायचं आहे, पण केंद्रात नवं सरकार आलंय आणि त्यानं तिची शाळा बंद करायचं का ठरवलंय हे तिला समजत नाहीये। मी 7वी इयत्तेत शिकत आहे। मला असं वाटत नाही की मी 8वीला शिकेन, कारण की मला असं कळालेलं आहे की मॉडेल स्कूल शाळा बंद होणार आहे। मी सरकारकडे एकच विनंती करते की मॉडेल स्कूल बंद करू नका। I am very sad that model school is going to be closed. Our model school is really model and we need it model school. आदर्श शाळा वाचवण्यासाठी आता विद्यार्थ्यांचे पालकही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आज आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी शाळा शिकत आहेत, पण हे जर मॉडेल स्कूल बंद केलं तर मग आमच्या मुलांनी जायचं कुठे? लहान मुलांना जे आज उद्याचं देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यांच्या मनावर हा जो ओरखोडा आपण उमटवणार आहोत ह्या एका प्रक्रियेमध्ये निर्णय बदलण्याच्या, त्याच्यातनं तो प्रक्रिया ओरबडणारा जो निर्णय आहे तो कदाचित देशाच्या भविष्याला घातक आहे। आदर्श शाळांमध्ये नवीन ऍडमिशन देण्यात येऊ नये असं पत्र सर्व शाळांना सरकारनं पाठवली आहेत। आत्ताच्या आहेत त्यांना घरी पाठवा सांगितलेलं नाही, कारण या आदर्श शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत। या दुर्दैवाने नावाला आदर्श होत्या पण सगळ्या तिकडे कारभार नीट नव्हता। तर हे सरकार आता आहेत त्या मुलांना चांगलं शिक्षण आणि नवीन पद्धतीने आदर्श म्हणून आम्ही चालवणार आहोत, कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही। एकीकडे सरकार राईट टू एज्युकेशनचा नारा देत आहे, तर दुसरीकडे तेच सरकार आदर्श शाळांसारख्या योजना रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे। याच योजनेच्या माध्यमातून भारतातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मोफत मिळत होतं आणि आता ही योजना बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। एक राजकीय भाग म्हणून या योजनेचा आता बळी जातोय। शिक्षण मंत्री जरी सांगत असले की कुणाचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही, तरी शिक्षक मात्र सांगतात की पुढील शैक्षणिक वर्षासाठी आम्हाला कुठलीही आर्थिक तरतूद पुरवण्यात आलेली नाही। यूपीए सरकारची योजना एनडीए सरकार बंद करत आहे, पण यामुळे गरीब विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह उदय जाधव, आयबीएन लोकमत, जव्हार, ठाणे। आणि या बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आणि त्यानंतर पाहूया पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्यात पार पडली वन्य प्राण्यांची गणना। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जंगल आणि अभयारण्याचं सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण असतं, त्यामुळे अभ्यासकांप्रमाणेच सर्वसामान्य व्यक्तींना जंगलाची सफर करण्याची संधी पुणे वन विभागानं उपलब्ध करून दिली आहे। निमित्त ठरलं बुद्ध पौर्णिमेचं। बुद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची गणना करण्यात येते। भीमाशंकर अभयारण्यात झालेल्या या प्रगणनेला सामान्य नागरिकही उपस्थित होते। सोमवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही मोहीम मंगळवारी सकाळी 9 वाजता थांबली। रात्रीच्या नीरव शांततेत आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात पाणथळ्यांवर आलेले वेगवेगळे प्राणी आणि पक्षी अगदी जवळून पाहण्याचा आनंद या सगळ्यांना घेता आला। भीमाशंकर अभयारण्यात ही प्रगणना झाली। अभ्यासकांसोबतच सामान्यांना सुद्धा ही जंगल सफारी करता आली। सगळ्यांनाच प्राणी आणि पक्षी यांना जवळून बघता आलं।
खरं तर प्रत्येकाने या ठिकाणी यायला हवं की ज्यामुळे तुम्हाला पर्यावरणाशी तुमची जवळीक तयार होते, तुम्हाला निसर्गाची आवड तयार होते आणि शांततेत अशी शुद्ध हवा या ठिकाणी आहे. एक नवीन जे लोक पहिल्यांदा या ठिकाणी येऊन अनुभवतात त्यांना ऑफकोर्स हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. वाइल्डरनेस तुम्हाला ह्या ठिकाणी अनुभवता येतो आणि थोडंसं जंगल, गाणारं जंगल म्हणा, बोलणारं जंगल तुम्हाला रात्रीच्या वेळी अनुभवता येतं, जे आपण किंबहुना दिवसा कधी अनुभवलेलं नसतं असं मला वाटतं. तर चांगला अनुभव आहे, मला असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. निश्चितच हा एक चांगला अनुभव आहे. मी सुद्धा प्रथमच हे कव्हरेज केलेलं आहे. रात्रभर मी या एका स्पॉटला थांबून होतो आणि रात्रभर या नीरव शांततेचा आणि या प्राण्यांचा मी सुद्धा अनुभव घेतलाय. तुम्ही सुद्धा हा अनुभव घेऊ शकता पुढच्या वर्षी आणि नेमकं काय आहे वाईल्ड लाईफ आणि कशी होती ही प्रगणना हे पाहू शकता. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात पारा कडाडलेला आहे. चंद्रपुरात उष्माघातानं एकाचा बळी घेतलाय. आजचं तापमान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागपूरमध्ये 41 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस, अकोला 42.4 अंश सेल्सिअस, वर्धा 42 अंश सेल्सिअस, उस्मानाबाद 41.8 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 41 अंश सेल्सिअस. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असाच सुरू राहील. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.